अध्याय 6 सीमंतिनी आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तुझे आगाध लीला कर्तृत्व मनाला मोहित करणारे आहे. तू मदनाचा अंत करणारा आहेस. मद मत्स्य आदी विकारांचे आरण्य जाळून टाकणारा आहेस. तू संसाराचे पाश तोडून टाकतोस. तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस. तू भवानीच्या मनाला आनंद देतोस. हे गंगाधरा, तू कापराप्रमाणे धवल वर्णाचा आहेस. त्रिदोषांचे शमन करणारा आहेस. तू त्रिभुवनाचा ईश्वर आहेस. तू हिमालयाच्या जामात आहेस. गणपतीचा पिता आहेस. तू विष्णूला अत्यंत प्रिय आहेस. तू त्रिपुरासुराचे मर्दन केलेलेस. हे नीलकंठा, हे सुसह्य वदना, तू दयाळू आहेस. दानवांचे दमन करणारा आहेस. तू नंदीवर आरूढ होतोस. हे अंधकमर्दना गजानतका, तू दक्ष यज्ञाचा विध्वंस केलास. तू असंख्य भक्तांचे कल्याण करणारा, ताटिका राक्षसीचा वध करणाऱ्या श्रीरामाला पूजनीय व संसारी जीवनांना त्रिवेधी ताणांपासून सोडविणारा आहेस. सहस्त्र मुखांच्या अशेषही तुझे गुणवर्णन करू शकत नाही. तू नित्य शांत, निर्विकल्प, निरंजन, आशापाशांनी रहित, विरक्त व निस्वार्थाने परिपूर्ण आहेस. तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्म मरण टाळतोस, त्यांना मुक्त करतोस. हे स्वामी, जे अनन्य भावाने तुझी सेवा भक्ती करतात, त्यांच्या तू सर्व मनकामना पूर्ण करतोस. सकाम उपासना करणाऱ्यांना इष्ट ते देऊन त्यांचे मन निजस्वरूपापलीकडे कसे लागेल ते पाहतोस. मग तेच सकाम भक्त परमविरक्त व निष्काम होऊन निर्वादपणे प्राप्त करतात. तुझ्या प्रत्यर्थ सोमवार, प्रदोष व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्या उद्धार होतोस. या व्रतचरणाने आजपर्यंत स्त्री पुरुषांचा उद्धार झालेला आहे व पुढेही होत राहील. याविषयीची एक कथा सुतांनी नैमिषारण्यामध्ये शौनकादिकांना सांगितली. ती अशी: सीमंतिनीचा जन्म. ज्योतिषाचे भविष्यकथन. चित्रवर्मा हा आर्यावर्ताचा राजा होता. नल, हरिश्चंद्र यांच्यासारखाच तोही सत्वशील, पुण्यवान व पराक्रमी होता. तो गो ब्राह्मणांचे रक्षण करणारा, प्रजेचे पितृत्व पालन करणारा, शत्रूंच्या कर्दनकाळ व दुष्ट दुर्जनांना दंड देणारा होता. तो भगीरथीप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीसारखा बलवान, परशुरामासारखा अजय व बळीराजासारखा दानशूर होता. तो हरिहराची मनःपूर्वक भक्ती करायचा. त्याला अनेक पुत्र होते. तेही पित्याप्रमाणे सद्गुणी व महावीर होते. शंकराला अनेक नवस केले तेव्हा त्यांच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या झाली. ती अत्यंत रूपवान, गुणवान व शुभ लक्षणी होती. सौंदर्याच्या बाबतीत ती रती, मंदोदरी व रोहिणी यांच्यापेक्षाही सरस होती. उपमा द्यायचीच झाली तर ती लक्ष्मी किंवा पार्वतीच दुसरी प्रतिमा होती. तिचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी होते. विधात्याने त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य एकटून तिला घडविले होते. जणू तिच्या जन्मदिनी चित्रवर्मा श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून आपल्या कन्येचे जातक वर्तविण्या सांगितले. त्यांनी तिचे भविष्य सांगितले. ही कन्या पृथ्वीवर बहुत काळापर्यंत राज्य करील. ते ऐकून राजा इतका खुश झाला की त्याने ब्राह्मणांना अपार द्रव्य आणि वस्त्रालंकार दिले. त्यांनी जी इच्छा प्रकट केली ती पूर्ण केली. ब्राह्मणांनी तिचे नाव सीमंतिनी ठेवले असे सांगितले. सौंदर्याची परिसीमा म्हणूनच ते नाव सुचविण्यात आले होते. ब्राह्मण म्हणाले, राजा, ही कन्या शरदेसारखी चतुर होईल व विद्वान होईल. तिच्या लावण्याचे सर्वदूर कीर्ती पसरेल. त्याच्या प्रत्येक वक्तव्याने राजाची प्रशंसा वाढतच होती. त्यांचा आनंद हृदयात मावेना, पण तेवढ्यात अमृत घटक विषबिंदू पडावा तसे घडले. एक पंडित म्हणाला, राजा, या सर्वांनी सांगितलेले भविष्य जरी खरे असले तरी एक गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो.
या तुझ्या कन्येला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे. ते ऐकताच राजावर वज्रघातच झाला. अंगावर वीज पडावी किंवा हृदयात सुरी खुपसावी तसे त्याला झाले. त्याला खूप वाईट वाटले. त्याच्या आनंदावर विरजनच पडले. चेहऱ्यावर दुःख, उद्विग्नता, चिंता, संमिश्र भाव एकदमच प्रकट झाले. ही त्याची मनोव्यथा जाणून त्या भविष्यवेत्या ब्राह्मणाने त्याला धीर दिला. राजाने सांत्वन करताना तो ब्राह्मण, राजा काळजी नका करू. शिवकृपा झाली तर हा वैधव्य योगही टळेल. हीच सौभाग्य वाढेल. राजाला काय बोलावे ते सुचेना. त्याला निरोप घेऊन तो ब्राह्मण निघून गेला. दिसामासाने समंतिनी मोठी होऊ लागली. तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती. ती उपवर झाली तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलले, पण गुण प्रकर्ष पावले. ती सर्व कलाविद्वांमध्ये पारंगत झाली. कोकिळ पक्षाला लाजवील असा सुस्वर, कस्तुरीपेक्षा सरस आणि दरवळणारा अंग सुगंध, दमन मुग्ध होईन असे लोभस सौंदर्य, नाजूक कटिभाग, डौलदार चाल, काळेभोर केस, अनुपम लावण्य, तिचे सारे व्यक्तिमत्व दृष्टी लागेल असे होते. भ्रमर तिच्या भोवती रुंजी घालीत मृगाने लज्जित व्हावे असे नयन, भुजंगाने लाजेन विवरात लपावे अशी वेणी, पोपटांनी हेवा करावा असे सरळ सुंदर नाक, प्रातःकाळच्या सूर्यबिंबाला मागे सरतील असे आरक्तवर्णन ओठ, पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्यापेक्षाही सरस असे दात, कमंडलूपेक्षाही घाटदार असे स्तनयुगुलित तिचे अद्भुत स्वरूपाचे कीर्तिवर्णय करावे. ती सूर्यासारखी तेजस्वी आणि चंद्रासारखी मनाला आल्हाददायक अशीच होती. तिच्या सख्यांनीही तिच्यासारख्याच सुंदर होत्या. त्या मधुर वार्तालाप करायच्या, गायनाने तिचे मन रिझवायच्या. चित्रवर्म्यांचे आपल्या कन्येवर जीवापाड प्रेम होते. तिला पाहिल्याशिवाय त्याला जराही चैन पडत नसे. एके दिवशी श्रीमंतीनी आपल्या सख्यांबरोबर गप्पा गोष्टी करीत होती तेव्हा एक सखी म्हणाली, राजकन्ये, तुझ्याबद्दलची एक गुप्त गोष्ट नुकतीच माझ्या ऐकण्यात आली आहे, पण ती सांगायचे धैर्य माझ्यात नाही. श्रीमंतीनी म्हणाली, काळजी करू नकोस, जे सांगायचे ते निसंकोच सांग. सखी म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी विद्वान ब्राह्मण ज्योतिषांनी तू पुष्कळ वर्ष पृथ्वीचे राज्य उपभोगशील असे सांगितले आहे. त्यावेळी तुला 14व्या वर्षी वैधव्य योग असून शिवकृपा झाली तर तुझे सौभाग्य अखंड राहील असेही सूचित केले होते. ही गोष्ट तुला कळाली नाही तर तू सावध होणार नाहीस म्हणून सांगितली. मला क्षमा कर. ते ऐकून श्रीमंतिनीला मोठा धक्का बसला. ती बेचैन झाली. शिवकृपा होण्यासाठी काय उपाय करावा हेच तिला कळेना. मार्गदर्शन मिळविण्यासाठी तिने यज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली. तिचे पाय धरले. तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले. ती एकसारखी स्पंदत होती. ती म्हणाली, माते, मी तुला शरण आहे. माझ्यावर कृपा कर. माझ्या नशिबी लिहिलेला हा अटळ दुर्भाग्य योग टाळण्यासाठी मी काय करू? सौभाग्यवृष्टीसाठी कोणते व्रत करू? कोणत्या दैवताची आराधना करू? कोणत्या गुरूंच्या आश्रयास जाऊ ते सांग. मैत्रेयीचा उपदेश. श्रीमंतिनीची व्यथा ऐकून मैत्रेयीलाही खूप वाईट वाटले. तिने तिला जवळ घेतले. तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. मधुर शब्दांनी तिला धीर दिला. तिचे सांत्वन केले व म्हणाली, मुली, घाबरू नकोस. तू शंकराची आराधना कर. तो देवाधिदेव, निजभक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे. तू नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर. सोमवारचे व्रत कर. या दिवशी
उपवास करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमे भावे षोडशोपचारे पूजा करावी. ब्राह्मण दाम्पत्यांची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रतचरण सोडू नकोस. या व्रताचा कंटाळा करू नकोस. कष्ट होतात, अपेक्षित फल लवकरच प्राप्त होत नाही, म्हणून व्रत निंदा करू नकोस. तो आपले कल्याण करणाराच. या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर. मैत्रियीने तिला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. सीमंतिनी समाधानाने घरी परतली. निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली. पिता शिवभक्त होता. त्याची कन्याही शिवभक्ती करू लागली. सीमंतिनीचा विवाह. नल हा निषेध देशाचा राजा, त्याचा पुत्र इंद्रसेन. या इंद्रसेनाला जो मुलगा झाला त्याचे नाव चित्रगंध. चित्रगंध अत्यंत देखणा व आपल्या आजोबांप्रमाणे सुलक्षणी होता. त्यावेळी पृथ्वीतलावर त्याच्यासारखा रूपवान व गुणवान राजपुत्र शोधून सापडला नसता. सीमंतिनीचा त्याच्याशीच विवाह करण्याचे ठरले. उभय पक्षी आनंदी आनंद झाला. इकडे सीमंतिनी सोमवारचे व्रत मनःपूर्वक करत होती. मैत्रियीने सांगितलेले होते त्यापेक्षा अधिक करीत होती. ती प्रत्येक आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्यांना पूजन करायची. त्यांना भोजन व वस्त्रालंकार द्यायची. अतिथींना याचकांना अन्नदान करून द्रव्यदान करायची. सोमवार यथासांग शिवपूजन करायची. जागरण करायची. तिने अतिशय सुंदर आणि भव्य असे शिवालय निर्माण करविले होते. त्याच्यात गाभाऱ्यामध्ये पंचमुखी शिवाची स्थापना केली होती. आपल्या व्रताचरणात कोणतीही प्रकारची न्यून राहू नये म्हणून ती अतिशय विशेष काळजी घ्यायची. असो, पूजनरूपी सेवाभक्तीची फलश्रुती. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी विषयाला अनुसरून मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. ऐका. शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो. शंकराची पूजा केल्याने सुखसमृद्धी लाभते, वैभव वाढते. शंकराला गंध, अक्षदा, सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. शिवापुढे धूप जाळल्याने अंग सुगंधी होते. दीप लावल्याने वंशपरंपरा अखंड राहते. आयुष्य वाढते. अंगक्रांती तेजस्वी होते. लक्ष्मी नांदते. द्रव्याची कधीही कमतरता पडत नाही. विडा दिल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. शिवनाम जपाचे महासिद्धी मिळते. ओम हवनाने संपत्ती वाढते. शिवचरित्रपर, शिवमहात्म्यपर कीर्तन केल्याने तो ओमानात साक्षात दर्शन देतो. ते श्रवण केल्याने संकट व व्याधी यांचे निरसन होते. ध्यान केल्याने आत्मज्ञान होते. शिवापुढे नृत्य केल्याने तो धुर्जटी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवितो. निजकृपेने मुक्ती देतो. तंत, विवंत, घन, सुस्वर अशी चतुर्विद्या वाद्य शिवरंजन करण्यासाठी वाजवली तर कंठ मधुर होतो, कीर्ती पसरते. शंकराला शिवाप्रित्यार्थ देवालयात व ब्राह्मणांना रत्ने दान दिल्याने डोळे तेजस्वी होतात. दिव्यदृष्टी प्राप्त होते. शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय प्राप्त होतो. या ठिकाणी जी फुलफले वर्णन केली आहेत ती सर्व एकदा ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून आणि त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात. सर्व देवता या शिवाप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणारे आहेत. वरील उपचार त्यांना अर्पण केल्याने तशीच फलप्राप्ती होते. पूजनाने मन निर्मळ होते. नित्य सत्कर्माची सवय लागते. म्हणून न कंटाळता घरातील देवांची दररोज पंचोपचारे पूजा करावी. सीमंतिनीची कथा सांगताना सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, त्यानंतर चित्रवर्मा राजाने एका उत्तम मुहूर्तावर आपल्या कन्येचा चित्रगंधाशी थाटामाटात विवाह लावून दिला. तो विवाह सोहळा 4 दिवस चालला होता. चित्रवर्माने जमाताला वरद शिक्षणा म्हणून अपार धन दिले, नवरत्ने दिली, किती वस्त्रालंकार दिले याची तर गणतीच नाही. त्याने जावयाला आंदण म्हणून आश्रशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा व रत्नखचित भव्य रथ दिले. 4ही वर्णाच्या लोकांना भोजन, दान, दक्षिणा व मानपान देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना इतकी दीक्षा दिली की ती घरी
नेताना ते अक्षरशः दमून गेले. नेववत नाही म्हणून कित्येकांनी त्यातील काही भाग मार्गातच ठेवून दिला. याचकांच्या मुखात पुरेपुरे आणखी नको असे उद्गार होते. राजाने दिलेले दान कशी वाहून न्यायची असा त्यांनाही प्रश्न पडला होता. त्यावेळी राजाने औदार्य अग्निवाळूच टाकीत होते. या ध्वनिरूपी मेघाच्या अपार वर्षावाने दुःख दारिद्र्यरूपी सर्व धुरळा फाकी बसली आणि याचकांच्या मनात तृप्तिरूपी तृणांकुर डवरले. या वैभवशाली अद्भुत विवाह सोहळ्याचे समग्र वर्णन करणे कावीला शक्य नव्हते. असो, श्रीमतीचे सासरी गमन. निष्कलंक, तेजस्वी आणि उमललेल्या कमळासारखी प्रसन्न मुखचर्या, चंद्राचा 16 कला अर्धा करून बनवलेली असावी अशी शुभ्र तेजस दंतपंगती, शाखासमान कंठ असलेली, गळ्यात तेजस्वी मोत्यांची माळा घातलेली श्रीमती चित्रगंधाची पत्नी झाली तेव्हा तिचे अनुपम सौंदर्य पाहून मुलाकडील वऱ्हाडी मंडळी व लग्नाला उपस्थित असलेले नौषधवासी जन अक्षरशः दिपून गेले. त्यांनी तिच्या लावण्याचे खूप कौतुक केले, प्रशंसेद्वारे काढले. नवपरिणीत दाम्पत्यांनी अनेक शुभाशीर्वाद दिले. लग्नातील वऱ्हाडी मंडळीचे व उपस्थित सर्व निमंत्रकांचे मानपान झाल्यावर इंद्रसेनाने चित्रवर्माचा निरोप घेतला. नवदाम्पत्यांना घेऊन तो नौषध नगरास परतला. तेथे जनतेचे चित्रगंधा व श्रीमतीचे उत्साहाने स्वागत केले. त्यांना वाजत गाजत मिरवणुकीत प्रसादात नेले. या विवाहप्रीत्यर्थ इंद्रसेनाने मोठा आनंदोत्सव केला. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. चित्रगंधावरील प्रसंग-संकट, राजपरिवाराचा शोक. लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले. श्रीमतींनी सासरकडील मंडळींमध्ये कौतुकाचा विषय झाली होती. ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. तीही सासरचे रीतिरिवाज शिकून घेत होती. पुढे दसरा दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्मा आपल्या मुलीला व जावयाला सन्मानपूर्वक बोलावून घेतले. त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्याशी ठेवून घेतले. त्यांचा मानपान केला. त्यांना काही कमी पडू नये म्हणून तो विशेष वडदास्त ठेवीत होता. तो जोडी लक्ष्मीनारायणासारखा दिसायचा. राणी त्यांची आठवणीने दृष्ट काढायची. एके दिवशी चित्रगंध काही सेवक व सैन्य घेऊन शिकारीस अरण्यात गेला. मृगनिर्मित खूप धावपळ झाली होती. चित्रगंध घामाघूम झाला होता, दमून गेला होता. जवळच यमुनेचे पात्र होते. तिच्या काठावर एक सुंदर नौका होती. चित्रगंधाने मृगया थांबविली. स्वतःला आराम मिळावा म्हणून तो नौका विहारास निघाला. एका सेवकाला बरोबर घेऊन रमणीय नवप्रदेश पाहत यमुना जळातून पुढे पुढे जाऊ लागला. त्याचे सैनिक काठाकाठाने त्याच्याबरोबर जात होते. तेवढ्यात प्रचंड झंझावात सुटला. त्यामुळे यमुनेच्या खोल विस्तीर्ण पात्रातून महाकाय लाटा उसळल्या. चित्रगंधाची नौका डगमळून लागली. सेवकांनी तिला काठावर नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. सेवक सैनिक भीतीने आकांत करीत असतानाच काळ्या गडद पाण्यात तिला जलसमाधी मिळाली. राजपुत्र व सेवक सर्व देखत बुडाले. अल्पवधी सर्व कारोबार आटोपला. काठावर एकच हाहाकार उडाला. सैनिकांनी चित्रगंधाला वाचवण्यासाठी जीवावर उदार होऊन पाण्यात उड्या घातल्या, पण राजपुत्र हाती लागला नाही. एक देखणे तारुण्य हा म्हणता काळाच्या उदरात गडप झाले. सेवकवर्ग छाती पिटत धावला. ही दुःखद वार्ता कळताच चित्रवर्माच्या पायाची माती सरकली. तो शोकावेगाने आक्रोश करीत अनिवानी धावत यमुना तीरी आला. श्रीमतीनं तिच्या मातेची अवस्था काय वर्णन करावे. काळाने श्रीमतीच्या सौभाग्यावर कुऱ्हाड घातली होती. त्या दोघी शिबिकेत बसून तातडीने यमुना तीरी आल्या. दुःखाचा डोंगर कोसळला होता. श्रीमतींसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडागडा लोळून अश्रू ढाळत होता. शोकावेग असह्य होऊन वक्षस्थळी बडवीत होता. तेथे कोणी कोणाला सावरावे. चित्रवर्माने महाप्रत्ययासाने स्वतःला सावरले. तो आपल्या लेकीला धीर देऊ लागला. आईने
कन्येला गळा मिठी घातली. त्या दोघींना रडताना पाहून सारी सृष्टीच अशांत करू लागली. वातावरणात नैराश्याची काळीकुट्ट छाया पसरली होती. श्रीमतीला सारखी मूर्छा येत होती. तिची विकल अवस्था पाहून पशु पक्षी वंचर वृक्ष वेली सर्वच मुकेपणे अश्रू ढाळत होते. दूतांकडून हे वृत्तांत कळताच चंद्रसेन पत्नीसह त्वरेत आर्यावर्तास आला. पुत्रनिधनाने ते दाम्पत्य पार खचून गेले होते. त्यांच्या आगमनाने दुःखरूपी सागर उचंबळला. सुनेची विषण्ण अवस्था सासऱ्याला बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती अपार शोक करू लागली. धरणीवर पडून तोंडावर माती घालू लागली. करत्या सवरत्या तरुण मुलाचा मृत्यू हे भूलोकीच सर्वात मोठे दुःख. ते जिवंतपणे भयंकर नरक यातना देते. जीवन उद्ध्वस्त करते. नियतीने ते परमदुःख अत्यंत क्रूरपणे तिच्या पदरात घातले होते. मग ती तरी काय करेल? सर्वजण तिला सावरण्याचा सारखा प्रयत्न करत होते, पण तिचा शोकाग्नी शब्दांची फुंकर घालून विरजणारा होता काय? ती दुःखाने बरळत होती. हाय हाय रे दुर्दैवा, तू हा काय आघात केलास? माझे असे कोणते पूर्व पाप उभे राहिले म्हणून तू माझ्या एकुलत्या एका पुत्राचा बळी घेतलास? कालिंदी, तू माझ्या बाळाची काळनागीन ठरलीस. एका मातेला दुःखसागरात ढकलताना तुला काहीच कसे वाटले नाही? तू जगाचे जीवन आहेस आणि माझ्या मुलाचे जीवन हरण केलेस. तुला उपकार करती कोण म्हणेल? माझ्या आंधळ्याची काठी तुझ्या डोहात बुडाली. तू माझ्याशी दावा साधलास. माझा राजहंस घेऊन गेलीस. कोठे गेली माझे पाडस? माझ्या देखण्या चित्रगंधाला कोणी पळवून नेले? मी असे कोणते दुष्कर्म केले म्हणून हे दुःख ओढावले? मी माता पुत्राची ताटातूट केली की प्रदोष व्रतामध्येच सोडून दिले? शिवरात्रीस अन्न घेतले की सोमवारचे व्रत मोडले? मी हिरण्यहारामध्ये देवभाव केला की त्यांच्या कीर्तनात बेरंग केला? मी पंक्तिभेद केला की संत महंत दूषेने दिला? का मी परद्रव्याची अभिलाषा धरली होती? मी दान देते असे म्हणून ब्राह्मणांना आशेवर ठेवले की कोणी दान देत असताना त्यात विघ्न आणले? मी कोणाच्या मुखातला घास काढला की गुरुद्रोह केला? की भोजनास बसलेल्या ब्राह्मणांना बाहेर घालवून दिले? मी हरणीपासून तिच्या बछड्याला विलग केले की पारिवाजक संन्याशांची निंदा केली? मी असा कोणता घोर अपराध केला म्हणून माझा पुत्र गेला? माझे निधवान गेले. आता मी काय करू? त्याला कोठे शोधू? कोणीतरी माझ्या चित्रगंधाला आणून दाखवा हो. त्याला पाहिल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. लावण्यवती एकसारखा विलाप करत होती. प्रधान ज्येष्ठ आप्तेयांनी त्या सर्वांचे कसेबसे सांत्वन केले. त्यांना धीर दिला, सावरले. चित्रवर्मा श्रीमतीला घेऊन आपल्या नगरात परतला. राजजमाताच्या निधनामुळे समस्त आर्यावर्त शोकसागरात बुडाले होते. शोकव्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नेषधनाकडे निघाले. तिकडे इंद्रसेन पुत्रशोकाने खचलेला आहे हे असे पाहून त्यांच्या भाऊबंधवांची बुद्धी फिरली. राजाच्या अनुपस्थितीत त्यांनी राज्य बळकावले हे कारस्थान इंद्रसेनाला कळताच तो पुरता हतबल झाला. नियतीने त्याची क्रूर थट्टा आरंभली होती. आदिपुत्र गेला, मग राजा. सैन्य नाही, धन नाही. दुःखाने चित्त सैरभैर झालेला काय करील बिचारा. तो लावण्यवतीला घेऊन दुसऱ्या देशात पळून गेला, पण तेथेही दुर्दैवाने पाठ सोडली नाही. शत्रूंच्या गुप्तचरांनी त्यांना शोधून काढले, त्यांना धरून आणले. नेषधाचा राजा त्यांच्याच नगरात पत्नीसह बंदिस्त भोगू लागला. श्रीमतीच्या दुःखाला अंतच नव्हता. चित्रगंधाच्या मृत्यूचा आघात पचविणे ही फार मोठी गोष्ट होती, पण त्याही परिस्थितीत मैत्रेयीचा उपदेश तिला आधार देत होता. ती म्हणाली होती, बाळ, कितीही दुःख कोसळले तरी शिवव्रताचा वसा सोडू नकोस, तुझे कल्याण होईल. ही वचने लक्षात ठेवून समतीने सोमवारचे व्रतोपासना पूर्वीप्रमाणेच दृढ निश्चयाने चालू ठेवली. ती 1100 ब्राह्मण दाम्पत्यांची पूजा करून त्यांना भोजन देऊ लागली, दानधर्म करू लागली. सर्व
राजोपभोगांचा त्याग करून ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली. अशी 3 वर्षे लोटली. चित्रगंधाचे काय झाले? चित्रगंध यमुना डोही बुडाला. त्याला नागकन्यांनी पाताळात नेले. नागलोकातील अद्भुत विश्व पाहून चित्रगंध थक्क झाला. तेथील नवरत्नांनी झळकणारी भूमी, भव्य प्रासाद, स्वर्गलोकालाही उणेपणा आणील अशी अद्वितीय नगररचना, तपस्व्यांना तपोभ्रष्ट करू शकतील आणि अप्सरांना लाजवतील अशा एकापेक्षा एक सुंदर नागस्त्रिया, हे सर्व त्यांच्या कल्पनेपलीकडचे होते. रक्षण नागकन्यांनी त्यांना नगराज तक्षकापुढे आणले तेव्हा चित्रगंधाने त्याला साष्टांग नमस्कार केला, त्याची स्तुती केली. त्याची निर्भयता व विनय पाहून तक्षक प्रसन्न झाला. त्याने त्याची विचारपूस केली. चित्रगंधाने त्याला स्वतःबद्दल सर्व वृत्तांत सांगितले. तक्षक म्हणाला, हे राजपुत्रा, तुम्ही कोणत्या दैवताची भक्ती करतात? शिवमहात्म्य. चित्रगंध म्हणाला, महाराज, ज्याने इच्छा मात्र प्रकृती व पुरुष निर्माण केले, अनंत ब्रह्मांड रचविले व इच्छा निवृत्त होताच तीच अनंत ब्रह्मांडे तो मोडून टाकतो. असे घडते तेव्हा पंचमहाभूते तत्वांसहित प्रकृती पुरुषात विलीन होतात. त्यानंतर ती दोघे परस्पर प्रतीने आदिपुरुषात समावतात. तो सनातन आदिपुरुष म्हणजे सदाशिव. आम्ही त्या शंकराची भक्ती करतो, ज्याच्या मायेपासून सत्व, रज, तम हे 3 गुण व ब्रह्मा, विष्णू, रुद्र निर्माण झाले. या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो, जो आकाश पाताळात, दशदिशा, त्रिभुवन, पंचतत्वे, नद्या, सागर, भस्म, मृत्तिका, अष्टधातू असे सर्वच व्यापून उरला आहे. त्या शंकराची आम्ही भक्ती करतो, ज्याने 18 वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली. त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो. सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे, चंद्र हाच ज्याचे मन आहे, विष्णू हाच त्याचे अंतःकरण आहे, इंद्र हाच ज्याचे हात आहेत, यम हाच ज्याची तीक्ष्ण दाढा आहेत, अर्थात देवता चक्र हेच ज्याचे अवयव आहेत. त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत. 11 रुद्र, 12 आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्रमाने उभे असतात, त्या शंकराचे अतर्क्य यह कश्चित मानव काय वर्णन करणार? हे अक्षयपुसुता, हे नागराजा, आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासाचे दास आहोत. ते ऐकताच तक्षकाची मुखचर्य उजळली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चित्रगंधाला क्षमलिंगन दिले, त्याचे उत्तम आदरादित्य केले व म्हणाला, तू मला खूपच आवडला आहेस. तू माझ्याकडे राहिलास तर किती बरे होईल. या नागलोकात देवदुर्लभ अशा कितीतरी गोष्टी आहेत, तेथे तुझे मन रमेल. चित्रगंध म्हणाला, महाराज, तुम्हाला माझ्याविषयी वाटणारी आपुलकी पाहून मी धन्य झालो आहे. तुमची भेट झाली हे माझे सद्भाग्य. पण मला घरी जाण्याची ओढ लागली आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझ्यावर त्यांचे अपरंपार प्रेम आहे. माझ्या विरहाने त्यांची काय अवस्था झाली असेल कोण जाणे. माझे सासू सासरे चिंतेत असतील. सीमंतिनी ही माझी पत्नी आहे. ती 14 वर्षाची आहे. ती गुणवान आहे, रूपवान आहे. मी नाही असे पाहून ती कासावीस होईल, विरहाने प्राणत्याग करील. या सर्वांना वाट पाहायला लावणे मला योग्य वाटत नाही. तेव्हा कृपा करून मला निरोप द्या. बोलताना त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू तराळले. त्याने तक्षकाच्या चरणावर वंदन केले. त्याचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह केला नाही, पण त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले. त्याचे खूप गोड कौतुक केले. मग निरोप देताना त्याला अपार भेटवस्तू, 12,000 हत्तीचे बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व, दिव्य वस्त्रालंकार, अत्यंत मौल्यवान, तेजस्वी व दुर्लभ रत्ने दिली. या भेटवस्तू पाहून नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखविण्यासाठी एक सर्पसेवक दिला. तू संकटकाळी जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईन, असा अभिवचन दिले. तक्षकाच्या रूपाने चित्रगंधाला एक उत्तम मित्र लाभला होता. त्याला आलिंगन देऊन तो स्वदेशी निघाला. पुनर्मिलन.
अश्रुरूढ चित्रगंध यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला. काठावर उभे राहून त्याने आसपासच्या परिसरावर दृष्टी फिरवली. योगायोगाने त्याच वेळी सीमंतीने स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. दोघांची दृष्टी भेट झाली, पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. कसे ओळखणार? नागलोकात आपण किती काळ होतो हे चित्रगंधाला ठाऊकच नव्हते. तो बुडाल्यापासून यमुना तीरी पुन्हा प्रगट होईपर्यंत मध्ये 3 वर्ष लोटली होती. आता चित्रगंध अत्यंत वैभवसंपन्न असा महावीर शोभत होता. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे व रत्नजडित आभूषणे होती. त्याच्या मस्तकावरील मुकुटाला सुशोभित करणारे नागमण्यांचे सर खांद्यावर रुळत होते. त्याच्या गळ्यातील गजमुक्तांच्या माळा त्याला व्यक्तिमत्वास अधिक खुलवत होत्या. त्याच्या कमरेचा पाचू जडविलेले मेखला अद्भुत तेजस्वी झळकत होती. हिरवी प्रभा जमिनीवर पसरली होती. काठातील लाल रक्तचंदनाची पदके अत्यंत आकर्षक दिसत होती. त्याच्या अंगीचा दिव्य चंदन सुगंध साऱ्या परिसराला दरवळत होता. सीमंतिनीची अवस्था काय वर्णन करावे. ती विधवेची आयुष्य काढीत होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते, अंगावर अलंकार नव्हते. उपास तापासाने ती अगदी क्रश झाली होती. डोळे खोललेले होते, गाल बसलेले, चेहरा निस्तेज, त्यावर चिंतेची छटा. अप्सरेसारखी दिसणारी, हसणारी, खळखळ, हुशार, तेजस्वी अशी ती राजकन्या अक्षरशः दासी वाटत होती. चंद्राला ग्रहण लागावे तशी चित्रगंध व सीमंतिनीने एकमेकांना ओळखले नसेल तरी त्यांचे मन मात्र वेगळीच ग्वाही देत होते. चित्रगंध तिच्यापाशी गेला. त्याने तिची विचारपूस केली. म्हणाला, तू कोण आहेस? तुझे नाव काय? तू कोणाची कन्या? तेव्हा सीमंतीने त्याला आपली समग्र हकीकत सांगितली. तिने सांगताना तिला एकसारखे रडू येत होते. त्यावेळी तिच्या सख्या म्हणाल्या, महाराज, ही एवढी देखणी, सुंदर व दुर्दैवी कशी आघात करते पहा. तिने 3 वर्ष हिचा पती या यमुनेत बुडून नाहीसा झाला. तिचे सासू सासरे पुत्रवियोगाने पार खचून गेले होते. तोच वैऱ्यांनी दावा साधला. त्यांना बंदीगृह डांबून ठेवले. त्यांची सर्व राज्य हडपले आहेत. तिची करुणा कहाणी सांगताना त्या सख्यांनाही अश्रू आवरत नव्हते. आपल्या पत्नीची आणि मातापित्यांची ती अवस्था पाहून आणि ऐकून चित्रगंधाला रडू आवरेना. तो अधोवदन झाला. एकीकडे त्याच्या मनात संतापाने अंगार फुलला होता. शत्रूंचा निष्पात करण्याची ईर्ष्या वणव्यासारखी भडकली होती. त्याची भावविवाह अवस्था पाहून सीमंतिनीला मोठे आश्चर्य वाटत होते. तिने सख्यांना त्यांची विचारपूस करण्यास खुणेने सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आपण कोण? कोठून आलात? कृपा करून परिचय द्या. चित्रगंध म्हणाला, आमची काय चौकशी करता? आम्ही सिद्धपुरुष, मनात येईल तेव्हा संचार करतो. कधी स्वर्गात तर कधी भूमीवर, कधी पाताळात. आम्ही त्रिकाल ज्ञानी आहोत. भूत भविष्य सर्व जाणतो. मग सीमंतिनीचा हात धरून तो हलकेच म्हणाला, बाई, काळजी करू नकोस. तुझा पती जिवंत आहे. आजपासून 3 दिवसांनी मी तुम्हा दोघींची भेट घडवीन. हे मी सदाशिवाची शपथ घेऊन सांगतो. पण तोपर्यंत ही गुप्त गोष्ट ठेवायची. त्याच्या भेटीनंतर तुझे सद्भाग्यच उजळेल, तुझे कल्याण होईल. ते ऐकून सीमंतीने मनोमनी सुखावली. तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात विचारांचे आवर्तन सुरू झाले. हा चित्रगंध तर नाही, पण जो 3 वर्षापूर्वी बुडून मृत्यू पावला तो परतून कसा येणे शक्य आहे? क्षणभर तिला शंकराचे स्मरण झाले. ती म्हणाली, हे शंभू महादेवा, हे भवानीवरा, तू अत्यंत करुणा करणारा आहेस. भक्तांचे नित्य पाठराखा करणारा पुराण पुरुष आहेस. तुझी लीला करणे कोणाला कळले आहे? हा तर परपुरुष. माझा हात धरण्याचे धैर्य त्याला कसे झाले? त्याच्याविषयी माझ्या मनात हा स्नेहभाव कसा प्रगट झाला? पहिल्याच भेटीत हा मला अगदी जवळचा प्राप्त असा बरे वाटू लागला. हा चित्रगंध असेल तर अशा वैभवशाली स्वरूपात कसा परतला? त्याला अमृत प्राशन करायला मिळाले की काय? की काळाने त्याला पुन्हा प्रगट केले? हे मदनातका
हे षडनाना जनका, तुझे कर्तृत्व आगाध आहे. हे जगतवासा, तुझ्या कृपा आशीर्वादाने चित्रगंध परत आला तर मी 11 लक्ष दाम्पत्यांची पूजा करीन. तुला तितकेच बिल्वदले वाहीन. तुझ्या सन्मुख तितकेच दीप लावून तुझे अखंड जय जयकार करीन. श्रीमतीनीच्या हृदयातील आनंद तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. तो अवलोकन करून चित्रगंध म्हणाला, आता तू निशंक मनाने घरी जा, मीही निघतो. ही आनंद वार्ता माझ्या सासू सासऱ्यांनाही सांगितली पाहिजे. समंतिनीने हसत मुखाने त्यांचा निरोप घेतला. मार्गामध्ये तिच्या सख्या म्हणाल्या, राजकन्ये, हा तुझा पतीच आहे असे आम्ही शर्थेवर सांगतो. त्याने आपुलकीचे तुझा हात धरला. तू बोलत असताना त्याच्याही डोळ्यात पाणी आले. अत्यंत प्रीती असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? श्रीमतीनी म्हणाली, गप्प राहा ग, उगाच वा ग कशाला. आज तिच्या मुखावर एक वेगळेच समाधान झळकत होते. तो आनंदाचे घरी परतली होती. गोष्ट तिने व तिच्या सख्यांनी कोणालाही सांगितली नाही. चित्रगंध हा घोड्यावर बसून वायुवेगाने नेषद देशाकडे निघाला. तेथे नगराबाहेर एका उपवनात थांबला. तक्षकाने दिलेले नागरक्षक व मदतनीस राक्षसगण हे दोघेही त्याच्याबरोबर होते. नगररक्षकाने मनुष्यरूपाने नगरात प्रवेश केला. राजसभेत जाऊन शत्रूंची भेट घेतली व त्यांना खबरदार करीत म्हणाला, चित्रगत परत आलेला आहे. तो 3 वर्षे पाताळात होता. तेथून तक्षकाची मैत्री व 12,000 हत्तीचे बळ प्राप्त करून आला आहे. आता तुमची धडगत नाही तेव्हा बऱ्या बोलाने त्याला शरण जा. आपला जीव वाचवायचा. ते ऐकून शत्रू धडकीच भरली. त्याला इंद्रसेन व लावण्यवती बंदिस्थानातून तात्काळ सुटका केली. त्यांना राज्यावर बसविले. आम्ही स्वार्थाने अंध झालो होतो. तुमच्यावर खूप अन्याय केला. आम्हाला क्षमा करा. आम्हाला जीवदान द्या. अशी प्रार्थना काळूकुळतीने करू लागले. नागाने त्या उभयंतीची भेट घेतली. त्यांना चित्रगंधाचे सर्व वर्तमान सांगून तो परत आल्याची शुभाशीर्वाद कळविला. ते ऐकून त्या दोघांना अपार आनंद झाला. इंद्रसेनाने आपले दळभार सिद्ध केले आणि लावजमासह वाजत गाजत पुत्रभेटीस निघाला. आपल्या आईवडिलांना येताना पाहून चित्रगंध त्यांच्याकडे धावला. त्यांनी त्याच्या पायांना मिठीच मारली. इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठविले. त्याच्या गळ्याला दृढ मिठी मारून क्षेमलिंगन दिले. लावण्यवती अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले. आज कसलेल्या रघुनाथ भेटला होता. एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते. जन्मभाला दृष्टी मिळावी, प्राणकाठाशी आले असताना अमृत प्याण्यास मिळावे असे घडले होते. आज समस्त सौख्य हात जोडून त्याच्या सन्मुख उभे होते. चित्रगंध परतलेल्या वृत्तकाळातच इंद्रसेनाचे सर्व मित्र, राजे, नाना विविध मौल्यवान नगराजे घेऊन निषेध देशात आले. आपल्या लाडक्या राजपुत्राला पाहण्यासाठी नगरजनांनीही गर्दी केली होती. त्यांना गुढ्या तोरणे उभारली, नगर शृंगारले. इंद्रसेन, लावण्यवती व चित्रगंध यांना मोठ्या जल्लोषाने मिरवणूक काढून वाजत गाजत राजप्रसादात आणले. त्यानंतर हे सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यावर्तास गेले. त्यांच्या आगमनाची वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरली. सेवकांनी धावत जाऊन चित्रवर्मास शुभवर्तमान सांगितले. त्यांचा विश्वास बसेना. तो गडबडला. काय करावे हे त्याला सुचेना. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कंठ सद्गतीत झाला. त्यांनी त्या सेवकांना आलिंगने दिली. त्यांना अपार धनद्रव्य आणि वस्त्रे दिली. हर्षाने उत्स्फूर्त होऊन नगरात भरभरून साखर वाटली. कोषागार उघडून ब्राह्मणांना अपरिमित दक्षिणा दिल्या. जय जय शंकर, उमानाथ, जय महादेवा, कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता. ही सुखद वार्ता ऐकून प्रजाजनही पुलकित झाले. त्यांनी मोठ्या आनंद उत्सव केला. मंगलवाद्य वाजू लागली. लोक नटून थटून राजाला आहेर देण्यासाठी धावू लागले. मातेने सैमंतिनीला उत्तम शृंगार लाविल्या. तिला दिव्य वस्त्रालंकारांनी सजविले. तिला सौभाग्य लेणे दिले. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिला 13 गुणी विडा दिला. आपल्या कन्येचे ते
सहजलेले रूप पाहून त्या मातेला आनंदाश्रू आवरेना. तिने सीमंतिनीला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली, मुली तू धन्य आहेस. नियतीने भयंकर आघात करून हे शंकर चरणांना अंतर दिले नाहीस. सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस म्हणून शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसाद सुदीन पाहण्यास मिळाला. तुझा ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता, तो आता जोमाने वाढेल. चहूकडून बहरलेला तुझा सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूची लीला आघात आहे. तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो, त्याचे कल्याण करतो. त्यांची प्रत्यक्ष अनुभूती आली. सीमतीने 11 लक्ष दाम्पत्यांची पूजा केली. शंकराला 11 लक्ष बिल्वे वाहिली. त्यांच्या मंदिरात 11 लक्ष दीपे लावली. सीमतीनीला पाहण्यासाठी नगरातील स्त्रिया शिवमंदिरात गर्दी केली होती. त्यांनी तिच्या शिवभक्तीचे व तिच्या व्रतनिष्ठा भरभरून कौतुक केले. चित्रांगद आपल्या मातापित्यांसमवेत नगरद्वारी आला तेव्हा चित्रवर्मा सर्व लवाजमासह त्यांना सामोरा गेला. चित्रगंधाला नव्या वैभवशाली रूपात पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्यांना धावत जाऊन त्याला मिठीच मारली. आज समस्त सृष्टी आनंदाने भरून गेली होती. देवांनी पुष्पवृष्टी करून त्यात अधिकच भर घातली. चित्रवर्माने त्या सर्वांना मिरवत वाजवत गाजवत सन्मानाने नगरात आणले. चित्रगंधा आणि सीमंतिनीचा पुन्हा विवाह लावला. त्या दोघांना सर्वांनी अनेक उत्तमोत्तम आशीर्वाद दिले. ज्योतिषाचे भाकीत आणि मैत्रेयीचे वचन खरे झाले होते. या जीवनात भावभक्तीला पर्याय नाही, हेच खरे. भक्तीचे जिवंताचेच रक्षण होते. भक्तीनेच जीवनाचा उद्धार होतो. चित्रगंधाने सीमंतिनीला पाताळातून आणले. अत्यंत अद्भुत अलंकार एकांतात लेवविले. त्यात जडवलेले दिव्य रत्नांची तेजस्वी प्रभा सर्वांनाच दिपवून टाकीत होती. तक्षकाने दिलेले सुगंधी द्रव्य त्याने स्वहस्ते तिला लाविले. त्याच्या सुवासाने चराचर प्रभावित झाले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रगंधाने चित्रवर्माला दिल्या. इंद्रसेन व लावण्यवतीने सीमंतिनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. त्यानंतर इंद्रसेन सहपरिवार निषेध नगरीस परतला. तेथे मोठा आनंदोत्सव केला. त्या शुभप्रसंगी देशोदेशाचे अनेक राजे उपस्थित होते. त्यांनी चित्रगंधाला अभिषिंतन केले, त्याला उत्तमोत्तम आहेर दिले. काही काळाने चित्रवर्माने चित्रगंधाला राज्यावर बसवले. सर्व कारभार त्याच्या हातात सोपवला व तो अरण्यात निघून गेला. तेथे दीर्घकाळ तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. शिवकृपेने तो शिवलोकी गेला. चित्रांगद व सीमंती यांना 8 पुत्रे झाले. ते सर्वच आज्ञाधारक व पित्याप्रमाणे स्वधर्म आणि पराक्रमी होते. चित्रगंधाने न्याय व नीतीने अनेक वर्षे राज्य केले. प्रजेला सुखात आनंदात ठेवले. नल राजाप्रमाणे त्याचीही सत्कीर्ती झाली. सीमंतीने कधीही शिवव्रत सोडले नाही. तिचीही सर्वदूर ख्याती झाली. फलश्रुती. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, असा आहे शिवव्रताचा महिमा. शिवकृपेने सीमंतिनीचा जन्माचे कल्याण झाले. हे तिचे आख्यान अत्यंत सुसूर असून ज्या स्त्रिया ते श्रवण करतील त्याचे सौभाग्य वाढेल, त्या सुखी होतील. ज्यांचा पती दूरदेशी गेला आहे तो तेथे सुखरूप राहील व पुन्हा परतून येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी, परमनिष्ठेने जन्म सोमवार व्रत करावे, या आख्यानाचे नित्य श्रवण करावे. त्यांना जन्मजन्मांतरी दीर्घकाळ उत्तम पतिसौख्य व संसार सुख लाभेल. याची श्रवण पठन केल्याने अंतरलेले पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, ज्ञान, विद्या यांचा लाभ होईल. गंडांतर अमृत मृत्यू टळेल. गेलेले धन मिळेल. गौतम वैभव पुन्हा प्राप्त होईल. शूर पराजित होईल. सर्व इष्ट कार्य सिद्धी जातील. भक्तिभाव हाच माघमास. सीमंतीने आख्यान हेच प्रयाग. तेथे स्नान केल्याने त्रिवेद दोष जळून जातील व अंती शिवप्रद प्राप्त होईल. सीमंतिनी आख्यान म्हणजेच अमृत. चे प्राशन करणारे सज्जन देवरूपच, त्याची निंदा करणारे तामसी असुर ते अहंकरूपी मध्येच पिणार.
श्रीधर कवी म्हणतो, शंकर पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप आहे. तो अभंग, अक्षय, अभेद आहे. तो कधीही चळत नाही, तो कधीही ढळत नाही. त्याच्या लीला स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेले आहे. तो कथाभाग शिवलीला अमृत म्हणून प्रसिद्ध आहे. हा त्याचा 6वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी त्याचे नित्यश्रवण पठण करावे. अध्याय 6वा समाप्त. ओम नमः शिवाय.